जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण विविध विभागांमध्ये 2,64,070 पदं विविध विभागांमध्ये रिक्त आहेत। याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। म्हणून जी मेगा भरतीची जी आपण वाट पाहत होतो किंवा मेगा भरती कधी येईल, ज्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहोत, आपलं एज्युकेशन क्रायटेरिया त्यासाठी व्यवस्थित आहे, त्या पोस्टसाठी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत, त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी अशी येणार आहे। त्या सुवर्ण संधीचं तुम्ही सोनं करायचं आहे, जेणेकरून ज्या पदभरतीसाठी तुम्ही इच्छुक आहात त्या पदभरतीचा अभ्यास, त्याचा पॅटर्न, त्याची रिक्त जागा, त्यामध्ये असणारे संपूर्ण मागचा कट ऑफ असेल किंवा पुढचा येणारा संभाव्य कट ऑफसाठी आपण कशी तयारी केली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही तयार राहायचं आहे। आता जे क्वेश्चन विचारले गेले माननीय मुख्यमंत्री यांना आणि मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं आणि मेगा पदभरती जी आहे ती कधी येऊ शकते, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। मी तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांमार्फत जे उत्तर मिळालं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय होते आणि आन्सर काय दिले माननीय मुख्यमंत्री यांनी ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल, मी व्यवस्थित तुम्हाला वाचून दाखवतो। प्रश्न काय विचारले आहेत इथे तुम्ही वाचू शकतात की प्रश्न विचारणारे जे आहेत त्यांचा इथं उल्लेख आहे आणि त्यांनी विचारलेला आहे की पुढील सन्माननीय मुख्यमंत्री यांना विचारलं आहे, त्यांनी पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय। मग आता कोणकोणत्या गोष्टी त्यांनी विचारल्या आहेत त्या अगोदर समजून घ्या। पहिला क्वेश्चन आहे त्यांचा की राज्यात गेल्या 2 वर्षापासून मेगा भरतीची घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात 7,24,000 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ 4,78,000 कर्मचारी कार्यरत असल्याचं दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, ते खरे आहे काय। म्हणजे एवढे पदं जी आहेत 7,24,000 कर्मचारी पदे मंजूर असताना केवळ 4,78,000 कर्मचारी कार्यरत आहेत, मग हे खरं आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला गेला। दुसरा प्रश्न विचारला गेला, जर असं असल्यास राज्य शासनाच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची तब्बल 2,45,944 पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय। तिसरा प्रश्न विचारला गेला, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षी राज्यसेवेची 457 जागांसाठी जाहिरात करण्यात आली असून त्यासाठी सुमारे 2.5 लाखांवर अर्ज आले, हे माहितीसुद्धा खरी आहे काय। असे असल्यास चौथा प्रश्न विचारला गेला, मात्र यात अधिकारी पदांची 37 संवर्गपैकी 15 पदाची एकही जागा नसल्याचे विद्यार्थी आंदोलन करीत आहे, हे सुद्धा खरं आहे का। म्हणजे जे MPSC करणारे विद्यार्थी आहेत यांच्याबाबत सुद्धा एक प्रश्न जो आहे तो गंभीर स्वरूपाचा उपस्थित केला गेला। पाचवा प्रश्न विचारला गेला, राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले असताना शासनाने विविध विभागात मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत व पदसंख्या वाढविण्याबाबत कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे, याचं उत्तर द्यावं। 6वं, जर असं नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत किंवा तुम्ही विलंबन का करत आहात, किंवा 2 वर्षापासून जे पदभरती निघेल, मेगा पदभरती येईल असं जे आहे ते उत्तर, 6वा प्रश्न जो आहे त्याचं आन्सर ते काय देतात त्यात आपण व्यवस्थित वाचून घेऊयात। तर मुख्यमंत्री जे आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाचं आन्सर देताना आपल्याला सांगितलं आहे किंवा 1 व 2 वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणालीनुसार दिनांक 7/10/2024 रोजी सर्वसाधारण 7,65,514 पदं मंजूर पदापैकी 5,01,444 पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत असून 2,64,070 पदे जे आहेत ते रिक्त आहेत। हे बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री सांगत आहेत की एवढे पदं जे आहेत ते विविध विभागांमध्ये आज देखील रिक्त पदं आहेत। राज्यसेवेबद्दल ते म्हणतात तिसऱ्या प्रश्नामध्ये की 2024 साठी एकूण 477 पदांकरिता प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अनुसरून 2,29,295 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। म्हणजे बघा, पदसंख्या किती आणि त्यामध्ये कॅन्डिडेट किती, म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगारांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला इथं दिसून येत आहे।
त्यानंतर चौथा प्रश्न विचारला गेला, त्याचं उत्तर देताना ते सांगतात की राज्यसेवा परीक्षा अंतर्गत एकूण 35 संवर्ग असून प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार राज्यसेवा परीक्षा 2024च्या जाहिरातीत 20 संवर्गांपैकी एकूण 457 पदाचा समावेश आहे. त्यानंतर 5 व 6 जो 5वा प्रश्न होता आणि 6वं असेल त्याचं विलंबनाचं कारण काय किंवा ते डिले का होत आहे त्याचं कारण सांगा, किंवा जे बेरोजगारांचं प्रमाण आहे ते मंजूर पदं आहेत ते कधी भरले जातील, तर त्याबद्दल मुख्यमंत्री सांगतात की शासनातील विविध पदांवर पदभरती सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित प्रशासकीय विभागाकडून वित्त विभागाच्या धोरणानुसार पदभरती करण्यात येते. म्हणजे कधी पदभरती येईल किंवा जे मेगा भरतीचा त्यांचा जो प्लान आहे तो प्लान त्यांचा सध्या जे रिक्त पदं आहेत या रिक्त पदांमुळे जो मेगा भरतीचा प्लान आहे तो माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते एप्रिल ते मे या दरम्यान विविध विभागांमार्फत, मग ते आरोग्य विभाग असेल, तलाठी पद भरती असेल, आरोग्य असेल, त्यानंतर तलाठी पद भरती असेल किंवा राज्यसेवेचं जे MPSC मार्फत जे विविध पदभरती निघतात ते पद असतील किंवा सरळ सेवामार्फत जे विविध पदभरती निघतात त्यामध्ये कृषी सेवा असेल किंवा त्यामध्ये येणारे जे पदभरती आहेत इंजिनिअरिंगसाठी विविध पदांची पदभरती असेल, कृषी असेल, त्यानंतर जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी सुद्धा थांबलेले आहेत ती पदभरती असेल, अशा विविध पदांसाठी जे विद्यार्थी सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ किंवा ही जी आकडेवारी आहे ती महत्त्वाची असणार आहे. कारण 2,64,070 पद विविध विभागांमार्फत जे आहे ते रिक्त आहेत असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. म्हणून जी 70,000ची पदभरती आहे किंवा जे मेगा भरती म्हणून आपल्याला सांगत आहे की मेगा पदभरती कधी येईल, त्या पदभरतीला जे आहे एप्रिल ते मेमध्ये त्याची पदसंख्या किंवा त्याबाबत जाहिराती ज्या आहेत त्या निघतील आणि त्याला लवकरच सुरू होईल अशी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. म्हणून जे पदभरती निघतील त्याचे सगळे अपडेट आपल्याला यूट्यूब चॅनलवर मिळून जातील. म्हणून त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पदभरती आली त्याबद्दल अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला मिळून जाईल. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. महत्त्वाची एक बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कारण काही जे नोटिफिकेशन असतील किंवा काही ज्या जाहिराती असतील त्यांची जी पदसंख्या असेल ते आपण टेलिग्राममार्फत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत असतो. तुम्ही जर ते शेअर केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.